वाचल्या वाचल्या काहीतरी. जे तुम्ही सगळं केलं होतं सगळं वर्थ इट आहे. माइंडसेट चुकला तुमचा. जरा तुम्ही निगेटिव्ह झालात, संपला विषय भाई. स्टेजवर एवढ्या महिन्याची सगळी मेहनत वाया. वॅस्क्युलरिटी येईल. 13 तासाचा अंतर आहे. तो एकटा नाही करू शकत. सुरुवातीला मी आता मला जेवढं जमेल तेवढं मी तो अंतर गाठायचा प्रयत्न करतो. तर गुड मॉर्निंग भावांनो. सकाळचे वाजलेले आहेत 9:30 आणि मी जस्ट आत्ता उठलेलो आहे. एम्प्टी स्टमक आहे. फ्रेश वगैरे झालेलो आहे. आता वेट चेक करतोय. लेट्स गो. आता घेतो मी पहिली मील, ज्यामध्ये असणार आहेत 10 एग व्हाईट्स आणि व्हे प्रोटीन. व्हे प्रोटीन मी त्यात यासाठी घेतो की टेस्ट एक बेटर टेस्ट यावी. आणि पेकवेकमध्ये तर तुम्हाला माहिती आहे काय खराब हालत होते, कार्ब कमी असतात, कुकिंग ऑइल वगैरे नसतो, टेस्टचा पूर्ण भाजीपाला झालेला असतो भाई. आणि बाकीच्या गोष्टी पुढं करू. ते बनवायला लय टाईम लागते अंडी फोडायला. तरी आज कमीच अंडी आहेत, 10 अंडी आहेत. याच्या आधी मी रोज 25 अंडी खात होतो. आज 10 आणि संध्याकाळी काही खाईन. लेट्स गो. ही झाली आपली 10 अंडी. हा मिक्सर घेतलाय कारण तो छोटा भांडा घेतो मी, छोटा ग्राइंडर. त्याच्यात मी नेहमी बनवत असतो. बट ह्याच्यामध्ये 10 अंडी एकदाच बसलेले आहेत. 10 अंडी बसत नाहीत आणि जाम टाईम जातो त्यात. सो त्यामुळे मग मिक्सर घेतो पहिले. आणि हे थोडेसे ओट्स टाकणार आहे मी यात. 20 ग्रॅम काउंट करतो ना पहिले, नाहीतर त्यात डायरेक्ट टाकतो. जाऊ दे. एक वाईट सगळा काढायचा बाई, काय ठेवायचं नाही. पाच अंडी फोडून झालेली आहेत आणि आता यात टाकतो मी थोडंसं 20 ग्राम ओट्स. हे रोल ओट्स आहेत. 20 ग्रॅम इथं बघा. ओके, हे फक्त सुरुवात आहे. आज आपल्याला भरभरून कार्ब्स खायचे आहेत. प्रोटीन घेतो मी 2 स्कूप. आज काय मी कार्ब ॲड करू शकतो, त्यामुळे 2 स्कूप प्रोटीन. अभी इसमें जाएगा ये अंडा, एग व्हाइट्स. सध्या एग योग नाहीत ना खायचे जास्त, आपल्याला फॅट्स असतात त्यामुळे नाही खात. गेल्या 1 महिन्यात मी जवळपास 500 अंडे खाल्ली असतील प्रोटीन कंप्लीट करण्यासाठी. लास्ट बट नॉट द लिस्ट, हा जाणार आहे पूर्ण होल एकच. डन. मिक्स करतो मस्तपैकी. वरवर थोडं मिक्स करतो म्हणजे ते प्रॉपर मिक्स होईल आतमध्ये. ठीक आहे, आता एवढं ह्यातलं काढलं आहे तेवढं तर मिक्स करून घेऊ दे. लेट्स गो. ओके, मी घाबरलो बाई, या काय बंद पडला. तापला. आता हे खोलीन याच्यात, म्हणजे ते सांडल तर बाहेर सांडायला नको. थांब भाई, तुला अक्काच्या अक्काच बनवून टाकतं. काय होईल ते होईल. आता मी वैतागलो भाई, कंटाळलो. राहिलेला सगळा खेचून काढायला लागेल आता भाई. लय वाईट वाटतं यो प्रोटीन राहिला की. यार टाकीन मी आता पाणी बाई, भासू दे भाई. नशीब एवढा खराब आहे
जस्ट मी मिक्सर ठेवायला आणि लाईट जायला. तसं माहिती आहे इन्व्हर्टर आहे, बट हा मिक्सर खूप हेवी आहे. इन्व्हर्टरवर चालू केला तर भाई स्विच उडेल, काय बोलतात ते, फ्यूज उडेल इन्व्हर्टरचा. त्या मायला दुष्काळात त्यारावा. यात घेतलं पाणी. त्या पाण्याने सगळा काढून खेचून चला थांब. ओके, काढला तर जेवढा जमत होता तेवढा. याला पण ग्राइंड करतो. अरे मला पूर्ण मोठा बनवत होता, बट या लाईट गेल्यामुळे लफडा झाला आणि याच्यात एकदाच नाही बनवू शकत. ठीक आहे, जाऊ दे, चला, इट्स ओके. जसा बनतोय तसा. हा झाला शांत. हा झालेला आहे आपला ऑमलेट रेडी. अजून एक ऑमलेट आहे जो पॅनमध्ये आहे, शिजतोय. तोपर्यंत हा खातो, जास्त टाईम नाही घेत. आधीच एवढी भूक लागली आहे बाई, भासो भाई. शॉपिंग तर झालेली आहे, आता कॅश घ्यायची आहे. कॅश घेऊन मग घरी. भाई मला बॉडी बघून एवढा भारी वाटला ना, म्हणजे सकाळी मी उठलो ना तेव्हा मी थोडासा वरीड होतो की भाई काय होईल, बॉडी फ्लॅट वाटते जाम. पण आत्ता मी 1 मील नंतर आरशात बघितला आणि भारी वाटते मला कंडिशन बघून माझी. ठीक आहे, होप फॉर द बेस्ट. अजून 2 दिवस म्हणजे लोडिंग पूर्ण प्रॉपर चालू पण नाही झाली आहे कार्बची. बॉडी ड्रायनेस दाखवायला सुरुवात केली आहे. खूप फ्लश केलं आहे वॉटर बॉडीनी, त्यामुळे मी चांगला वॉटर इनटेक करू शकतो थोडाफार. अजून जास्त पण पुश नाही करणार मी, बट होईल. ही बॉटल भाई मी सोबतच घेऊन फिरते, जास्त नाही प्यायचं आहे, थोडं थोडंच. बरेच जण एक चूक करतात प्रेपमध्ये. वॉटर जेव्हा सोडतो आपण तेव्हा आहे ना, ते ट्राय करतात जेवढं जास्त होल्ड करता येईल बिना पाण्याचं तेवढं जास्त करायला ट्राय करतात. बट असं न करू. जेवढं तुमचा दिवसाचा वॉटर इंटेक ठरलेला आहे, समजा 1 लिटर असेल, अर्धा 500 ml वगैरे असेल, तो तुम्ही सिप करत थोडा थोडा प्या. त्यामुळे तुमचा घसा आहे ना ओला राहील. आणि नाहीतर मग जर तुम्ही खूप लाँग टाईमपर्यंत त्याला कंट्रोल करायचा किंवा होल्ड करायचा प्रयत्न केला तर मग घसा ड्राय होईल. आणि मग आत्ता काय नाही वाटणार, कॉम्पिटिशन झाल्यावर जेव्हा तुम्ही गोष्टी खायला चालू कराल थोडंसं तिखट वगैरे, तेव्हा मग तो इथे घशाला जळण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. आता हे मला या गोष्टीचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. डायरेक्ट कट करू नका, अर्ध्या तासाने 1 तासाने थोडं थोडं घसा ओला करत राहा, छोट्या सिप घेऊन. ओके, तर आता मी आलो आहे वॉशिंग सेंटरला. म्हटलं जाण्याआधी गाडी धुवून घेतो, गाडीमध्ये खूप सारी धूळ आहे, तर गाडी धुतो. हे वॉशिंग सेंटर आहे जिथे मी आलो. हे माझ्या भावाचं आहे, माझ्या मामाच्या मुलाचं. सो याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो. अलिबागमध्ये जर आलात तर प्रधान स्टील वगैरे आहे, त्याच्यात जस्ट समोर, म्हणजे हा प्रधान स्टील आणि हा जस्ट समोर आहे. सो जेव्हा तुम्ही कधी मुंबई वगैरेवरनं याल तेव्हा राईट साईडला एकविरा प्रीमियर वॉशिंग सेंटर आहे, आपलंच आहे. आणि अलिबागवरनं येताना लेफ्ट साईडला. तोपर्यंत मी थोडा वेट करतो, बसतो, जास्त उभा नाही राहू शकत. त्यानंतर झालं गाडी लावतो, त्यानंतर मग घरी जातो. बाकीचे पॅकिंग पण करायची. मला वाटलं होतं 10 ते 15 मिनटात गाडी धुवून होईल, पण त्याला मी विचारलं किती टाईम जाईल, तो बोलते पाऊण तास तरी जाईल. माझा मिल घरीच आहे. हां, मिल बाकी आहे. ठीक आहे, कार्बोहायड्रेटच लोड करायचे, जास्त प्रोटीन आज कमी ठेवू, कार्बोहायड्रेटला ॲब्झॉर्ब करायला जागा ठेवू. फॅट आणि प्रोटीन एवढं कमी घेऊ तेवढा कार्ब आपला जास्त ॲब्झॉर्ब होईल, फास्ट ॲब्झॉर्ब होईल.
पटकन होऊ दे, वाचल्या वाचल्या काहीतरी. आणि बाहेर पडलं पाहिजे कंडिशन आहे. अजून कार्डबोर्ड बाकी आहे बरीचशी. ड्रायनेस बघू शकता बॉडीमध्ये. सकाळपर्यंत मला असं वाटत होतं की मी सकाळी जेव्हा उठलो बॉडी थोडी फ्लॅट वाटत होती, आणि आता मी बॉडी बघतोय थोडा वॉर्म झाल्यानंतर बॉडीची कंडिशन खरंच खूप चांगली आहे, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बाहेर आहे. त्यामुळे आवाज येतो का नाही मला माहीत नाही, पण त्यामुळे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा तुम्ही प्रेपवर असाल, ओके, आणि प्रेपमध्ये जेव्हा जाल बॉडी तुमची फुल फ्लॅट होते, कार्बोहायड्रेट नसतात, तेव्हा तुमच्या डोक्यात एकच विचार येईल, भाई मी काय करून बसलो, मी बॉडीची वाट लावून बसलो. बट ॲक्च्युअलमध्ये तसं नाही, तुमच्या बॉडीमधलं वॉटर डाऊन होतो, तर तुम्ही वॉटर कट करताय. आणि जेव्हा कार्ब लोडिंगला सुरुवात कराल ना भाई, तोपर्यंत पेशन्स ठेवा. तुमची बॉडी जर तुमचं प्रॉपर प्रोटोकॉल तुम्ही जर फॉलो केला असेल, जो तुम्हाला कोच देतो आहे, एक्सपिरियन्स कोच आहे, त्याला तुमच्या बॉडीचा अभ्यास आहे, आणि तुम्ही प्रॉपर प्रोटोकॉल फॉलो करताय, सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो करताय, तर मी सांगेन विश्वास ठेवा त्या गोष्टीवर. तुम्हाला 3-4 दिवस जेव्हा कार्ब नाही आहे बॉडीमध्ये, बॉडी एकदम फ्लॅट वाटेल, असं वाटेल भाई काय बॉडी खराब झाली, मसल मास लॉस झाला, असं नाही आहे. जेव्हा तुम्ही कार्ब लोड कराल तेव्हा तुम्हाला जाणवलं भाई जे तुम्ही सगळं केलं होतं सगळं वर्थ इट आहे, आणि रिझल्ट खरंच खूप चांगला येईल. ट्रस्ट ठेवा. माइंडसेट खूप मॅटर करतो. तुम्ही ह्या माइंडसेटनं राहिलं तर यार बॉडीमध्ये चांगलं दिसत, स्टेजवर असं दिसेल तसं दिसेल, घंटा बाई, जसं तुम्ही विचार कराल बॉडी सेम तसा रिॲक्ट करेल. त्यामुळे ऑलवेज प्रेपमध्ये पॉझिटिव्ह राहायचं. स्टेजवर तुम्हाला वाटलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही हाच विचार करता स्टेजमध्ये भाई मी तोडणार आहे, विषयच नाही. माझा लास्ट वर्जन होता ना त्याच्यापेक्षा भारी वर्जन येणार. जी तुम्ही प्रेप चालू करण्याआधी बॉडी तुमची कंडिशन डोक्यात ठेवलेली ना, ती कंडिशन तुम्ही प्रेपमध्ये पण डोक्यात ठेवायची, तेव्हा जाऊन ती बॉडी तिथे लागते. नाही तर तुमच्या विचाराने तुम्ही बॉडीला फ्लॅट करून टाकता. काय होतं, तुम्ही जेव्हा निगेटिव्ह थॉट मनात आणता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस रिलीज होतो, आणि स्ट्रेसमुळे बॉडी वॉटर होल्ड करायला लागते, बॉडी फ्लॅट एकदम रिकव्हरी किंवा रिलॅक्स कंडिशनमध्ये जाते, त्यामुळे बॉडी फ्लॅट दिसते. सो ह्या मेन चुका करू नका. माइंडसेट खूप 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 तुमचा प्रोटोकॉल किती पण तुम्ही शार्प फॉलो केला असाल, माइंडसेट चुकला तुमचा, जरा तुम्ही निगेटिव्ह झालात, संपला विषय भाई. स्टेजवर एवढ्या महिन्याची सगळी मेहनत वाया. सो सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण माइंडसेट तितकाच महत्त्वाचा आहे. ही गाडी चकाचक दिसायला लागली आहे. तर भाई आपली गाडी झालेली आहे चकाचक. लेट्स गो. टाइम घेतला पण काम प्रॉपर करून दिले. चलो. सो ही आहे सध्याची कंडिशन. अजून बराच बाकी आहे, त्यामुळे फास्ट लोड नाही करत आहे. वॉटर अजून बॉडीमधून निघणार आहे. वॉटरचा काही विषय नाही, बॉडी अजून ड्राय होणार आहे. हा विदाऊट फ्लेक्स आहे, बायसेप फ्लेक्स करून बघतो. अजून वॅस्क्युलरिटी येईल.
लेट्स सी. अजून खूप टाईम बाकी आहे. परफेक्ट कार्बोर्डिंग बसली पाहिजे, मजा येईल 100%. आता हा आहे माझा नेहमीचा मेल होता दुपारचा. 150 ग्रॅम बॉइल्ड चिकन आहे, जे ग्राइंड केलं आहे, चावायला जमत नाही आणि याच्यात अजिबात सॉल्ट नाही आहे. सो आता मी कार्ब लोडिंग करतो बोला, याच्यात थोडा भात टाकेन, 150 ते 200 ग्रॅम, आणि थोडं सॉल्ट टाकेन, जास्त नाही, चवीसाठी. आणि हाताची कंडिशन बघू शकता, ड्राय. अजून याच्यावरचे केस काढायचे, अजून ड्राय होणार आहे. याच्यात भात टाकतो, सध्या 100 ग्रॅमच टाकतो, जास्त नको, कारण आपल्याकडे उद्याचा दिवस आहे. 2 ग्रॅम बाकी आहे, 1 ग्रॅम बाकी आहे. हाऊ लुक्स 1 ग्रॅम. दिस इज नॉट 1 ग्रॅम, चिपकलेला अर्धा काय झालं आहे 100. सो याच्यात थोडंसं टाकेन मी सॉल्ट, टेनी पिंच सॉल्ट, म्हणजे ॲब्झॉर्प्शन थोडं चांगलं होईल. हा काहीतरी असा दिसतोय मील. खूप टाईम नंतर राईस खातोय. फर्स्ट बाईटची फिलिंग बघूयात. हा, टेस्ट विचित्र आहे. बॉइल्ड एग आहे, त्यात काहीच नाही आहे, सॉल्ट वगैरे थोडंसं मला मी तुमच्यासमोर टाकलं आहे. तर ठीक आहे, राईस खाल्ल्याचा थोडा आनंद आहे. एवढं टेस्टी नाही वाटत आहे, पण अजून 2 दिवस त्यानंतर टेस्टी खायचं आहे आपल्याला. पण आज थोडं मला वाटेल तुझ्यासारखं काहीतरी कार्बोहायड्रेट पडत गेल्यावर. लेट्स एन्जॉय. अरे, तर आत्ता केस रिमूव्ह केलेत. लेग्स बघा कसे दिसतात, चिकन लेग्स. अजून कार्ब लोडिंग भरपूर बाकी आहे. आ गई आज फायनली. किती मिस करतो तू भाई मी याला, वेगळाच आनंद आहे. अजून बरीच कार्बोडिंग बाकी आहे, फक्त सुरुवात आहे. मला जो आनंद होतोय ना, पहिल्यांदा मी स्वतःचा प्रोटोकॉल बनवला आणि मी स्वतः फॉलो करतो, आणि आय एम एन्जॉईंग इट सिरियसली. माहिती जास्त कार्ब लोड नाही करणार आम्ही, कारण आपला शो होता 27-28, आणि 2 दिवसाआधी मला मेल आला आयचनचा की 28चा शो 29ला पोस्टपोन केला आहे, म्हणजे माझा 1 दिवस गॅप आहे. सो आता त्याप्रमाणे मला कार मॅनिप्युलेट करायचे. सो मी जास्त लोड नाही करत, धीरे धीरे. फोटो काढायचा, तर भाई आत्ता मी जस्ट निघालोय घरातून. पब्लिक आहे इकडे, सगळे मला बघायला थांबले. मम्मी वगैरे, ताई वगैरे आली होती. मला जास्त शूट करायला नाही जमलं,
जातो आता मित्रांना घेतो, 2 मित्र आहेत. लेट्स गो. त्याआधी कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर भाई आत्ता आलोय मी यशकडे. येताना रस्त्यात अभिषेकला उचलला. अभिषेक आहे जो गाडी ड्राईव्ह करेन. एकतर मित्र होता एक, तो येणार होता, तळ्यात मळ्यात होतं त्याचं, येईल नाही येईल. बट इन दी एंड नाही आला. म्हणजे माझा ड्रायव्हिंगचा प्रश्न मिटला असता, त्या दोघांनी ड्राईव्ह केली असती, मी आराम केला असता. बट ठीक आहे, 13 तासाचं अंतर आहे, तो एकटा नाही करू शकत. सुरुवातीला मी आता मला जेवढं जमेल तेवढं मी तो अंतर गाठायचा प्रयत्न करतो. आणि यशला दुसरा मित्र घेतलाय सोबत. यश ओट्स काय करायचे? ओट्स लागतील, राहू दे, बॅगवर ठेवले तरी चालतील. एंटरटेनमेंट. आणि तो नेहमी माझ्यासोबत असतो, बोलल्यावर त्याला मी घेतोच यशला. चला आता तिघात 1300 गाठत आहे. 12 ये 13 12 522. दिसतंय काय? चिकटा अंडा बोलतात त्याला. मी पण करायचा वाटत होता. चला गणपती बाप्पा मोरया. मोरे. हे देवळात जायचं देवीच्या.